नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। पुण्यात होत आहे भव्य कृषी प्रदर्शन। वैभववाडीत धरणांच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा, अरुण हत्ती यांचा आरोप। आणि पर्यटक मालवणात नेते भांडणात, कोकण 7 लाईव्हचा सनसनाटी रिपोर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108। पर्यटन राजधानी मालवण पर्यटकांनी खचाखच भरली आहे, परंतु त्यांचं स्वागत करण्याऐवजी स्थानिक राजकीय नेते एकमेकांचे कपडे फाडण्यात धन्यता मानतात। पंचतारांकित पर्यटनाची स्वप्न पाहणाऱ्या कोकणातील जनतेचा यापेक्षा मोठा अपेक्षाभंग आणखीन काय असू शकतो, पाहुयात आमचे चीफ रिपोर्टर कृष्णा डोलम यांचा हा सनसनाटी स्पेशल रिपोर्ट। जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेलं मालवण सध्या पर्यटकांनी गजबजून गेलंय। सर्व हॉटेल, रिसॉर्ट हाऊसफुल झाले आहेत। गेली काही वर्षे पर्यटन राजधानी म्हणून मालवणचा अभिमानानं उल्लेख करतो। दरवर्षी पर्यटकांचा वाढता आकडा हा मालवणच्या अर्थकारणाला गती देणारा आहे। मात्र हेच मालवण अनेक समस्यांच्या गर्तेत आहे। शहरातील अरुंद रस्त्यांमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। त्यात मुख्य बाजारपेठ रस्त्यावर दिशादर्शक फलक ठळक दिसत नसल्यानं पर्यटकांना अडचणी येत आहेत। त्याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण येतोय। पर्यटनाचं प्रमुख केंद्र असलेलं रॉक गार्डन पर्यटकांना दिसेनासं झालंय। रॉक गार्डनच्या बाहेर असलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या स्टॉलला कोणतीही शिस्त नाही। रॉक गार्डनला जाण्यास जागाच शिल्लक राहील नाही। त्यात रॉक गार्डन परिसरात येऊन पर्यटक रॉक गार्डन कुठं आहे असं विचारतात। अद्यापही रॉक नावाचा फलक पालिका प्रशासन लावू शकले नाही। पार्किंग चित्र बोलण्याची सोयच नाही। गेली काही दिवस शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे। अशा अनेक समस्यांचा डोंगर उभा असताना इकडे राजकीय नेते मंडळी मात्र एकमेकांची उणीधुनी काढतायत। नगर परिषद निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी शिवसेना भाजपमध्ये राजकीय डबलबारी सुरू झाली आहे। वैयक्तिक स्तरावर आरोप प्रत्यारोप करण्यात आलेत। आमदारांना जमलं नाही, खासदारांना जमलं नाही, पालकमंत्र्यांना जमलं नाही। सुदेश आचरेकर यांनी दाखवून द्यावं की या मंत्र्यांच्या माध्यमातून तुम्ही मालवण शहरात गेली 10 वर्ष किती रुपयाचा निधी या मालवण शहरात आणला। केदाराला एक्सुलेशनच्या पैशाच्या नावाखाली नगरपालिकेच्या पैशाची लूट केली। त्यांचे लोकप्रतिनिधी आम्हाला कोरोना झाला म्हणून आम्ही क्वारंटाईन असं लोकांना सांगून लपून बसले होते। याचंही जनतेला या ठिकाणी माहीत आहे। त्यांचे जे कारनामे आहेत ते कारनामे त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पोलपोल केलेले आहेत। आचरेकरांनी आमची पदप्रतिष्ठा बघण्याच्या अगोदर आपला इतिहास पडताळून पाहावा। मालवणवासियांना असल्या आरोपात कसलंही स्वारस्य नाही। जनता पंचतारांकित पर्यटनाचं स्वप्न पाहते आणि नेते एकमेकांची उणीधुनी काढतायत। सिंधुदुर्ग वासियांना या ठिकाणी राणे साहेबांनी त्यांनी आनंद घ्यावा हा दृष्टिकोन ठेवून काम केलेलं आहे। खिशातील पैसा खर्च करून जनतेच्या पैशावर नव्हे। आचरेकरांचं या 5 वर्षात आर्थिक गणित हे बिघडलेलं आहे आणि असं गणित बिघडलं, आवक बंद झाली की माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं। या असल्या आरोपांनी मालवणवासियांना काय मिळालं? एक मनोरंजन म्हणून मालवणवासियांनी या राजकीय डबलबारीकडे पाहिलं एवढं मात्र निश्चित। कृष्णा डोलम, कोकण 7 लाईव्ह, मालवण। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी। 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई आणि नीट 2 वर्षांसाठी। पुढा इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून। आता विचार कसला करताय? त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात, आम्ही नाही।
परफेक्ट अकॅडमी, तळमजला हॉटेल यशोधरा, कुडाळ. येत्या 17, 18 आणि 19 मे 2020 रोजी कुडाळ येथील नवीन एसटी स्टँडच्या बाजूच्या मैदानावर भव्य कृषी प्रदर्शन होणार असून सकाळी याचं भूमिपूजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रदर्शनाच्या ठिकाणी पाहणी केली. या भव्य कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनास राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कृषी प्रदर्शनातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल असं मत वैभव नाईक यांनी व्यक्त केलं. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, रुपेश पावसकर, राजू गवंडे, संजय भोगटे, श्री राणे, संदीप महाडेश्वर आदी उपस्थित होते. शासन व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने येणाऱ्या 17, 18, 19, 20 रोजी भव्य असं कृषी प्रदर्शन कुडाळमध्ये या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. याचं उद्घाटन कृषी मंत्री दादा भुसे, पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. खरं तर या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना जिल्ह्यातील शेतकरी ज्या शेतकरीकडे वळले आहेत त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कृषीची माहिती व्हावी, वेगवेगळे बदल आहेत त्याची माहिती व्हावी, वेगवेगळ्या जनावरांची माहिती व्हावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. खरं तर हे कृषी प्रदर्शन प्रशासनाच्या आचारसंहितेला जिल्हा परिषदेमध्ये प्रशासन लागतं आणि त्यानंतर दापोली येथे कृषी प्रदर्शन होतं. त्यामुळे हे कृषी प्रदर्शन जरासं उशिरा सुरू होतं आहे, परंतु ते चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळे सिंधुदुर्गवासी करू. प्रशासनाला जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य आमच्या लोकप्रतिनिधी आणि आमच्या पक्षाच्या वतीने निश्चित केलं जाईल. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. वैभववाडीत होत असलेल्या ऐनारी, कोरुळ व कुंभवडे येथील धरणाच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालाय. शासकीय अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमतानं हा भ्रष्टाचार केला असा खळबळजनक आरोप अरुण हत्ती यांनी केलाय. वैभववाडी येथील पत्रकार परिषदेत काय म्हणाले अरुण हत्ती पाहूयात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडी तालुक्यात जलसंधारणची जी काही कामं चालू आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं ऐनारी, कुंभवडे आणि डोनाला नंदवडी या 3 कामामध्ये सिमेंट ग्राउटिंगच्या कामामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे. सिमेंट ग्राउटिंग हा विषय असा आहे की आपण जसा घराचा पाया काढतो त्याप्रमाणे तो धरणाच्या पायाला जो दगड लागतो तो सर्वसाधारणमध्ये कोकणामध्ये जांबा टाईपचा दगड लागू शकतो. अशा टाईपच्या दगडामधून पायाच्या खालून सुद्धा पाण्याचा झिरप हा कायमस्वरूपी चालू राहू शकतो. तर त्यासाठी धरणाच्या पायथ्याला जो दगड लागतो त्याच्यामध्ये साधारण 10 मीटर ड्रिलिंग करून तिथे सिमेंट ग्राउटिंग करावे असं सर्वसामान्यपणे प्रचलित आहे. या पद्धतीनं काम करत असताना सदरचे ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांनी दोघांनीही मिळून तिथं सदरचे काम केलेले आहे असं दाखवले. ऐनारीमध्ये 2074 टन म्हणजे सर्वसाधारण त्या गावामध्ये कमीत कमी 210 ट्रक सिमेंट आलं असलं पाहिजे. कुंभवडेमध्ये 800 टन म्हणजे जवळजवळ कमीत कमी 80 ट्रक सिमेंट तिथं आलं असलं पाहिजे. आणि डोना धनगरवाडीमध्ये 768 टन म्हणजे तिथं 75 ते 76 ट्रक सिमेंट कमीत कमी आलं असलं पाहिजे. हे सिमेंट आलेलं आहे, वापरलेलं आहे असं एक फक्त रजिस्टर तयार करून त्या आधारावरती जवळजवळ तिन्ही कामामध्ये 6 ते 7 कोटी रुपये ह्या कामावरती उचलले गेलेले आहेत. पैसे उचलले किंवा इतर गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसताना सुद्धा मला त्यामध्ये एक सगळ्यात मोठी जी भीती वाटते की धरणाच्या पायथ्याच्या खाली जो काही दगड आहे त्या दगडातून कायमस्वरूपी जर पाण्याचा झिरप चालू राहिला तर इथून पुढच्या पाणी साठल्यानंतर येणाऱ्या 7 ते 8 वर्षात धरणाचा भरावा हा हळूहळू खचून जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे धरणाच्या खाली असलेले गाव, तिथली संपत्ती आणि सर्व नागरिक यांना फार मोठा धोका उद्भवू शकतो. या पद्धतीनं काम जे केलेलं आहे त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या कामाच्या टेंडरमध्ये अशी तरतूद आहे की
ठेकेदारानं जर काही सिमेंट खरेदी केलेला असेल तर त्या ठेकेदारानं सिमेंट खरेदी केलेली फॅक्टरीकडची बिले, एक्साईजचा गेट पास आणि त्याच्याबरोबर डिलिव्हरी चलन की ज्याच्याबरोबर कुठल्या गाडी नंबरनं किती सिमेंट आलं याचा पूर्ण तपशील शासनाकडे दिल्यानंतरच काम झालेलं प्रत्यक्षात बघून त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते रेकॉर्डला ठेवून त्या पद्धतीनं काम झाल्याचं रेकॉर्ड MB ला करायचं असतं आणि त्यानंतर ठेकेदाराला बिल द्यायचं असतं. इथं कसलाही त्या पद्धतीने झालेलं नाही, फक्त एक सिमेंटचं रजिस्टर तयार केलेलं आहे आणि त्याच्यावरती जवळ हे पैसे दिलेले आहेत. म्हणजे पैसे देण्यापेक्षा हे काम न करता पैसे दिल्यामुळं उद्या जर काही धोका झाला तर त्याला जबाबदार हे ठेकेदार आणि तत्कालीन शासकीय अधिकारी असतील. यामुळं ह्यासाठी मी ह्या केसच्या पाठीमागे 2016 पासून आहे. 2016ला वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये मी या संदर्भात केस दाखल केलेली होती. 2016ला त्यांनी केस दाखल करून घेतली नाही म्हणून मी कणकवलीच्या कोर्टामधून ऑर्डर घेऊन त्या पद्धतीनं 2017ला ती केस FIR नोंद करून घेतलेली होती. तत्कालीन PI श्री बुलबुले यांनी त्यावेळेला चुकीच्या पद्धतीनं तपास केल्यामुळं तो तपास त्यांनी केला आणि चार्जशीट जी कोर्टामध्ये दाखल केली ती चुकीच्या पद्धतीने तपास व्यवस्थित न करता केली. त्यामुळे 2018ला मी त्या तपासाला ऑब्जेक्शन घेतलं कणकवलीच्या कोर्टामध्ये. कणकवलीच्या कोर्टानं माझं म्हणणं ऐकून घेऊन डिसेंबर 2021 मध्ये या तपासाला म्हणजे या चार्जशीटमध्ये अधिकचा तपास होणं गरजेचं आहे असं मत नोंदवून व्यवस्थित तपास करावा या पद्धतीनं एक ऑर्डर वैभववाडी पोलीस स्टेशनला दिलेली आहे. त्या ऑर्डरमध्ये 3 महिन्याची मुदत घातलेली होती. मला तोंडी जे वैभववाडी पोलीस स्टेशनने सांगितलं आहे त्यामध्ये 3 महिन्यानंतर अजून त्यांनी 2 महिन्याची मुदत वाढवून घेतलेली आहे. पण एकंदरीत वैभववाडी पोलीस स्टेशनचा माझा आजपर्यंतचा अनुभव बघितला तर तपास व्यवस्थित होईल असं मला वाटत नाही. तपास व्यवस्थित झाला नाही तर हा भ्रष्टाचार करणारे सर्व ठेकेदार असेल किंवा शासकीय अधिकारी असतील ही सर्व सही सलामत सुटतील आणि ह्याचा धोका हा येथील गावांना बसण्याची शक्यता आहे. यासाठी मी हा तपास व्यवस्थित व्हावा अशी विनंती पोलीस स्टेशनला केलेली आहे. आणि आपल्या पण नागरिकांना मी या तिन्ही गावच्या नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्याकडे खरोखर जर सिमेंटचे एवढे ट्रक आले नसतील किंवा सिमेंट साठवण्यासाठी गोडाऊन बांधलं गेलं नसेल तर आपण सुद्धा आपल्या गावासाठी पोलीस स्टेशनला तक्रार करावी ही विनंती करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. मशिदीवरच्या भोंग्यांवरून राज्याचं वातावरण तापलेलं असताना चिपळूण नगरपालिका प्रशासनाने मात्र एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आपत्ती काळात या भोंग्यांचा वापर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी करून घेण्याचं निश्चित या ठिकाणी करण्यात आलं आहे. रविवारी 8 मे रोजी पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. अतिवृष्टी, पूर, महापुरात उद्भवणाऱ्या धोक्याची माहिती मिळून नागरिकांना वेळीच सतर्क व्हावे यासाठी पालिकेच्या भोंग्याबरोबरच मशिदीवरच्या भोंग्याद्वारे इशारा देण्यात येणार आहे. याचबरोबर प्रथम शहरातील पूरग्रस्त भागात डोअर टू डोअर सर्वेक्षण केले जाणार असून नियंत्रण कक्षासह अधिकारी कर्मचारी यांनी आपत्ती काळात घरीच अडकून राहू नये यासाठी सेंटर होम 24 तास कार्यरत राहणार आहेत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रसिद्ध ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर आपल्यासाठी घेऊन येत आहे सोने खरेदीची अपूर्व संधी. आता लाभ घ्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या सुलभ मासिक हप्त्यात सोने खरेदी योजनेचा. याचबरोबर 15 एप्रिल ते 31 मे पर्यंत पैजण महोत्सव. त्याचबरोबर 15 एप्रिल ते 31 मे पर्यंत खरेदी करा आणि मिळवा खास डिस्काउंट. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, शॉप नंबर 4 ते 11, एकदंत प्लाझा, बस स्थानकासमोर, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. फोन नंबर. वैभववाडी तालुक्यातील धरणाच्या कामाच्या तपासादरम्यान पोलीस ठाण्यात गेलो असताना तेथील पोलीस अधिकाऱ्यांना चुकीची वागणूक दिली. तेथील अधिकाऱ्यांना आपणास बुटानं मारण्याची धमकी दिली होती असा आरोप धरण विषयातील फिर्यादी अरुण हत्ती यांनी केलाय. पाहुयात. मी या केसच्या संदर्भात 2017 पासून पोलीस स्टेशनमध्ये सारखा येत जात असतो. त्या काळातले इन्स्पेक्टर बुलबुले असतील किंवा सध्याचे PI अतुल जाधव साहेब असतील, सगळ्यांशी मी तपासासंदर्भात बोलत असतो, भेटत असतो. जेव्हा कोर्टानं कणकवलीच्या न्यायालयानं ज्या वेळेला अधिकचा तपास करण्यासाठी ऑर्डर दिलेली होती, आदेश दिलेले होते, त्याला अनुसरून मला पोलीस स्टेशननं स्वतःहून पत्र टाकून बोलवून घेतलेलं होतं. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला जवळजवळ 4 ते 5 वेळा आलो. प्रत्येक वेळेला केव्हा PI रजेवर आहेत किंवा PSI रजेवर आहेत असं सांगण्यात आलं. माझा जबाब लवकर घेतला जात नव्हता. त्यामुळे मी तपास अधिकारी प्रवीण देसाई यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते भेटले नाही. म्हणून मी माझा लेखी जबाब पोलीस स्टेशनला जमा करून त्याची मी पोच घेतली आणि त्या पोलीस स्टेशन माझ्या जबाबामध्ये मी डिटेल सर्व कायदेशीर माहिती त्यांना दिलेली आहे. त्यानंतर मी वारंवार तपास काय काय झाला ह्या गोष्टी विचारण्यासाठी अधूनमधून माझ्या स्वतःच्या खर्चानं पोलीस स्टेशनला येत होतो. काही वेळेला माझं बोलणं PI श्री अतुल जाधव साहेब यांच्याशी सुद्धा होत होतं. परंतु PSI श्री प्रवीण देसाई हे तपास अधिकारी असून सुद्धा सुरुवातीच्या दिवसापासून मला त्यांनी कधीही कुठलंही सहकार्य केलेलं नव्हतं. मी ही गोष्ट जाधव साहेबांच्या कानावर घातलेली होती, पण ते म्हटले शेवटी PI मी आहे, त्यांचा तपास झाल्यानंतर शेवटचा चार्ज मी हे करणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी करू नका. मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून राहिलो. परंतु 31 मार्चच्या आदल्या दिवशी माझा आणि त्यांचा फोन झाला होता. ते म्हटले होते तपास काय झाला आहे हे तुम्हाला मी सांगतो, तुम्ही 31 तारखेला या, आपण भेटून बोलूया. त्याप्रमाणे मी 31 तारखेला दुपारी 11:30-12च्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलो होतो. त्यावेळेला DYSP साहेब श्री कांबळे साहेब तिथं आले होते व्हिजिटला. त्यांची आतमध्ये मीटिंग चालू होती म्हणून मी बाहेर वाट बघत थांबलेलो होतो. त्यावेळेला PI जाधव साहेब यांनी मला बघून बाहेर आले आणि त्यांनी PSI देसाई यांना बोलवून घेऊन मला सांगितले तुम्ही त्यांच्या रूममध्ये जावा, त्यांचा तपासाची जी काय आहे ती माहिती घ्या, नंतर आपण भेटून बोलूया. मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो. देसाई जे PSI आहेत प्रवीण देसाई त्यांच्या केबिनमध्ये गेलो. तर त्यांनी मला गेल्याच तुम्ही इथं कशासाठी आलाय, मी कुठल्याही तपासासंदर्भात कुणालाही मी भेटत नाही, माझी काम करायची पद्धत ही मी कुणाला भेटून देत नाही, अशा पद्धतीचं उत्तर दिल्यानंतर मी 5 मिनिटं तिथं बसून राहिलो. त्यांनी माझ्याकडे तोंड फिरवून सुद्धा बघितलं नसल्यामुळे मी तिथून त्यांना हात जोडून विनंती केली की तुमचा मी वेळ वाया घालवल्याबद्दल माफी द्या. आणि मी तिथून बाहेर पडलो. PI साहेबांना मी तिथून फोन लावला बाहेर आलो येऊन की मी जातो, मला काय तुमचे PSI सहकार्य करत नाही. त्यांनी मला बाहेर येऊन परत आत केबिनमध्ये घेऊन बसवलं. DYSP साहेब ज्या वेळेला त्यांची मीटिंग आवरून निघाले, ते गेल्यानंतर मला केबिनमध्ये बोलवून घेतलं. मी तिथं बसलो. त्यानंतर त्यांनी PSI देसाईनं पण बोलवून घेतलं. त्यांनी देसाईने विचारलं काय झालं. देसाईने त्यांच्या पद्धतीनं जे काय सांगायचं ते सांगितलं की हे आले, मला विचारले, मी सांगितलं मी माझा तपासाचा जो काही रिपोर्ट आहे तो माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देणार, मी तुम्हाला देणं बांधील नाही वगैरे असं मी सांगितलं. मी त्यांना मला विचारले काय झालं. मी त्यांना हेच सांगितलं की मला यांनी सांगितलं की माझी तपास करायची पद्धत अशी आहे की मला कोणी येऊन भेटलेलं चालत नाही, मी कोणाला भेटत नाही आणि मला काही तुम्ही भेटू नका. हे सांगितल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय विषय आला माहिती नाही. त्यांनी पायातले बूट, हे स्वतः युनिफॉर्मवर असताना पायातले बूट काढून मला मारायला उठून आले आणि मी तिथं शांत बसलेलो होतो. PI साहेब स्वतः समोर होते, 2 कॉन्स्टेबल होते. 2 कॉन्स्टेबलने त्यांना अडवलं. त्यानंतर ते खाली बसले. त्यानंतर सुद्धा आमची 10 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर RTIच्या अधिकाऱ्याखाली सर्व व्हिडिओ शूटिंग CCTV फुटेजचं क्लिप मागवून घेतल्या. त्या मिळाल्यानंतर मी त्यांच्या विरोधात मानवाधिकार आयोग, पोलीस प्राधिकरण, IG साहेब
SP साहेब, DYSP साहेब आणि PI या सर्वांच्याकडे लेखी तक्रारी दिलेल्या आहेत. पोलीस स्टेशनला मी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी अर्ज दिलेला आहे. पण आज तागायत त्यांच्या विरोधात काही ऍक्शन झाल्याची दिसून येत नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. कोकणातील सर्वात मोठी गावराहटी असलेल्या कसबा मुसुरे गावचे ग्रामदैवत 360 खेड्यांचा अधिपती श्रीदेव जैन भरतेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा सुरू आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. पाहुयात या कार्यक्रमाची क्षणचित्र.
संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. मालवणी खाऊचा तर सिंधुदुर्गात येऊचा. 2005 पासून खवय्यांच्या सेवेत असलेलं सुप्रसिद्ध फॅमिली रेस्टॉरंट ठाण्यानंतर आता कणकवलीतही सिंधुदुर्ग किनारा. मालवणी जेवणाबरोबरच मुघलाई, पंजाबी, चायनीज, तंदुरी जेवणही उपलब्ध. खास आकर्षण मुंबईची केप्सा बिर्याणी आणि केप्सा फ्राईड राईस कणकवलीत प्रथमच. कॉल करा 8624 90 94 49 आणि 8624 85 94 49. कोकणातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित जमिनीत कष्ट आणि सातत्य ठेवल्यास नोकरीपेक्षा कितीतरी पटीनं उत्पन्न मिळू शकतं असा विश्वास प्रमोद दळवी यांनी व्यक्त केला आहे. सुमारे 30 एकरमध्ये आंबे, कलमी फणस आणि सुमारे 6000 केळीची लागवड करत त्याने केरळी यांची मक्तेदारी मोडून काढली आहे. आपण म्हणतो कोकणातला जो सुशिक्षित वर्ग आहे, सुशिक्षित तरुण आहे, तो नोकरीच्या मागे लागतोय. त्याला आपल्या जमिनीत उत्पन्न घेण्याला अनुकूल परिस्थिती नाही किंवा धाडस होत नाही असं जरी आपण म्हणत असलो तरी आज आपण या विलवडे गावात आलो आहेत आणि येथील एक होतकरू तरुण त्याने आपल्या वडिलोपार्जित जी व्यवसाय होता किंवा जी शेती होती त्या शेतीच्याच आधारावर धडे घेऊन आपलं शेतीविषयक ॲग्रिकल्चरमध्ये त्यांनी आपली डिग्री घेतली, डिप्लोमा पूर्ण केला आणि आज त्यांनी सुमारे 30 एकरमध्ये काजू, आंबा, फणस आणि केळीची मोठी बागायत उभी केलेली आहे. वास्तविक पाहता केळी ही केरळीयांची मक्तेदारी असं आपण म्हणतोय, पण आपल्याच इथल्या एका तरुणाने ज्यांचं नाव आहे प्रमोद दळवी विलवड्यात, त्यांनी इथे आपल्या लीजवर म्हणजे करारावर इथल्याच शेतकऱ्यांची जमीन घेऊन या ठिकाणी आपण पाहतोय ही केळीची बाग इथे उभी केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी बाग आपण या ठिकाणी पाहतो. केवढं मोठं धाडस या आपल्या तरुणात आहे. नेमकं हे धाडस करण्याचं कारण काय किंवा हे धाडस त्यांना कसं आलं हे आपणच जाणून घेऊया या प्रमोदजीकडून. काय सांगू शकाल तुम्ही? तिकडे बघा. केळीची लागवड आम्ही आमच्या वडिलापासूनच अगोदर करायचे. त्यावेळी स्थानिक जाती आम्ही करत होतो. ह्याचे लोखणी बांद्याच्या बाजारात चालू आहेत ते. त्यावेळी आम्ही करायचो. त्यावेळी दर सोमवारी आम्ही जवळजवळ 15,000 केळी आम्ही रोज न्यायचो. त्यावेळी इकडचे जे केरळवाले आले त्यांनी एवढी तिथं केळी चालू केली की तिथले दर खाली आले. त्यानंतर आम्ही ही भाजीची केळीची 100 रोपं आणली आणि ती लागवड केली. त्यावेळी त्याचा रेट बाजारात 300 रुपये शेकडा असं. त्याच्यापेक्षाही आम्हाला जो 50 केळी येतात 50 त्याच्यापेक्षा हे जे बांध्यापेक्षा हे जास्त परवडायला लागलं. त्यामुळे ते आम्ही 100 केळ्यांची आम्ही 500 केळी दुसऱ्या वर्षी केली. त्यानंतर 1,500. त्यानंतर आत्ता आमच्याकडे जवळ 6,000 केळी आहे आणि त्याची मग ते फायद्यात यायला लागले. रोपं आता सध्या लागवड आहे आमची. ते हळूहळू 2003 मध्ये आम्ही ह्याची लागवड चालू केली आणि हळूहळू टप्प्यात जशी मागणी वाढत गेली तशी ह्याच्यात आम्ही वाढ करीत गेलो. आता जवळजवळ आमच्या गावातील सुद्धा बरेचसे शेतकरी आहेत ते भाजीची केळी ही प्रॉपर उत्पन्न म्हणून चालू केली. मला एक सांगा, ही तुमची जी केळी आज तुम्ही मोठ्या प्रमाणाने इथे केलेली आहे, याला मार्केट कुठे मिळतं तुम्हाला आणि ते मार्केट कसं काय आहे? याला मार्केट बांदा आहे, सावंतवाडी आणि गोवा मार्केट. याची विक्री होते ही नगावर होते. त्यामुळे ते बरंच आणि आमचे शेतकरी ते स्वतः नेऊन विक्री करतात. मार्केट याला घालत नाही, त्यामुळे जास्त पैसे मिळतात. मला एक सांगा प्रमोदजी, तुमचं शिक्षण या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? माझं शिक्षण BSc हॉर्टिकल्चर आहे. त्याचा उपयोग बाकीच्या याला उत्पन्न कुठचं घ्यायचं किंवा ते खत नियोजन, पाणी याच्यासाठी होतं. तुम्हाला इथे पाण्याचा सोर्स काय? पाणी तर आमची तेरेखोल नदी आहे. तिथं आम्ही 2009 मध्ये
मोटर बसवली आणि 2 किलोमीटर पाईपलाईन घालून इथं पाणी आणलंय. बरं, मला एक सांगा, हे तुम्ही आता जवळजवळ 30-35 एकरमध्ये हे सगळं उत्पन्न केलेलं आहे. आपला कोकणातला जो तरुण आहे तो एवढं मोठं धाडस करण्याला खूप घाबरतो, म्हणजे मला फायदा होईल की मी लॉस होईन, म्हणजे असा विचार तुमच्या मनात कधी आला की नाही? आणि आमच्या वडिलोपार्जितच शेती असल्यामुळे आणि कंटिन्यू वर्षभर हे पीक नाही तर दुसरं पीक, काकडी आहे, कलिंगड आहे, दोडकी, भेंडी वर्षभर चालू असतं. त्यामुळे गेल्या वर्षी आमचे जवळजवळ 2,500 केळी तोक्तेवादात हे गेले, जवळ 7-8 लाख रुपये नुकसान झाले. पण बाकीचं पिके असल्यामुळे त्याला सावरून दुसरं पीक घेऊ शकतं. एकच पिकावर शेतकरी अवलंबून राहिला तर तो नुकसान होतं, पण त्याला सपोर्ट पीक असलं तर तो प्रगती करू शकतो. हे तुम्ही एवढं मोठं धाडस केलंय आणि तुम्ही म्हणताय तोक्ते वादळात सुद्धा तुमचं खूप मोठं नुकसान झालं, तरी सुद्धा तुम्ही त्या नुकसान झालेलं दुःख असं कवटाळून न बसता इतर मार्गाने तुमचं नुकसान कसं भरून येईल हे बघितलं. आपल्या इथल्या तरुणांना जे आज आपल्या शेतीकडून दूर जात आहेत, नोकरी धंद्याच्या व्यवसायाने बाहेर जात आहेत, आपली शेती पारंपरिक शेती आहे, पारंपरिक आपली वडिलोपार्जित जमीन आहे, ही सुद्धा आज ते देत आहेत कोणाला, अशा तरुणांना तुम्ही काय सांगू शकाल? शेतीमध्ये कंटिन्यू जर राहिलं तर उत्पन्न आहे, फक्त त्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. शेतीत उत्पन्न आहे, जो नोकरी 10,000 रुपये कमवू शकतो महिन्याला, त्याच्या तिथं 25,000 50,000 सुद्धा कमवू शकतो. पण त्या सातत्य पाहिजे, त्याच्यावर पाणी पाहिजे, मार्केट करायला स्वतः गेलं पाहिजे, तर त्यात उत्पन्न भेटू शकतो. आणि एक आवड पाहिजे, नाहीतर सोडून हे केलं, आवड नसेल तर ते लक्ष राहत नाही. कोकणातील तरुणांनी जर शेती व्यवसाय करायचा असेल आणि त्याच्यात आपली प्रगती साधायची जर असेल तर सातत्य, चिकाटी आणि मेहनत या 3 गोष्टी आत्मसात केल्या तर कोकणातली शेती ही नोकरीच्या तिप्पट पैसे देऊ शकते. शेती आणि बागायती 12ही महिने जर केली तर कोकणातला तरुण हा नोकरीपेक्षा समृद्ध होईल असं या दळवी सरांचं म्हणणं आहे. आणि खरोखरच ते शक्यही आहे किंवा साध्यही करू शकतात, पण फक्त आपली मानसिकता आणि जिद्द या 2च गोष्टींची गरज आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. पुण्यात होत आहे भव्य कृषी प्रदर्शन. वैभववाडीत धरणांच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा, अरुण हत्ती यांचा आरोप. आणि पर्यटक मालवणात नेते भांडणात, कोकण 7 लाईव्हचा सनसनाटी रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा कोकण 7 लाईव्ह.